एक महत्त्वाची बातमी, कोकाटेंच्या रमी चित्रीकरणाची विधिमंडळाकडून चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर सभापतींना लवकरच अहवाल सादर केला जाणार आहे असंही सूत्रांकडून कळतंय। चित्रीकरण कुणी केलं याचीही चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवाय प्रेक्षक गॅलरीतनं कुणी चित्रीकरण केलं का याचीही आता तपासणी होणार आहे। शिवाय गेल्या आठवड्यामध्ये विधान परिषदेच्या कामकाजाच्या वेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे मोबाईलवर रमी खेळत असल्याचे वादग्रस्त ठरलेले चित्रीकरण नेमके कोणी केले याची चौकशी विधिमंडळ सचिवालयानं सुरू केली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय सांगाल? कोकाटेंच्या रमी चित्रीकरणाची आता विधिमंडळाकडून चौकशी होणार असल्याचं कळत आहे। बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या आठवड्यात विधान परिषदेच्या कामकाजाच्या वेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी खेळत असल्याचं चित्रीकरण जे आहे ते समोर आलेलं होतं। परंतु आपण जर पाहिलं तर विधिमंडळामध्ये असं चित्रीकरण करणं सुद्धा जे आहे ते करता येत नाहीये आणि त्यामुळे असं चित्रीकरण कोणी केलं नेमकं याची चौकशी जी आहे ती आता केली जाणार आहे। कारण विधिमंडळाचं जे सभागृह आहे या सभागृहामध्ये जेव्हा कामकाज चालू असतो तेव्हा गॅलरीतले काही प्रेक्षक असो किंवा सदस्य आतमध्ये बसलेले आमदार असतात, या कोणालाही अशा पद्धतीनं मोबाईल वापरता येत नाही किंवा मोबाईलवरती बंदी असते, तरी सुद्धा अशा पद्धतीने चित्रीकरण झाल्यामुळे हे चित्रीकरण नेमकं कोणी केलं याची चौकशी जी आहे ते आता विधिमंडळाकडून केली जाणार आहे। कामकाजा दरम्यान हा व्हिडिओ जो आहे तो सभागृहातल्या आतल्या व्यक्तीने काढला की गॅलरीत कोणी बसलेला होता त्या व्यक्तीने काढला, त्या सगळ्याची चौकशी जी आहे त्या केली जाईल आणि या चौकशीचा अहवाल जो आहे सभापती राम शिंदे यांना सादर केला जाणार आहे। नक्कीच विनायक, तर चौकशीनंतर समोर काय येत आहे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।